सर्वप्रथम मी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या पद्धतीने गेले 15 वर्ष सन्मान्य आमदार साहेब या पनवेलचं नेतृत्व करतात, आपण 15 वर्षापूर्वीचा पनवेल बघितला असेल आणि आत्ताचा जो पनवेल आहे, म्हणजे खरोखर जे आपण बोलतो की पनवेलच्या विकासाचे महामेरू, ते खऱ्या अर्थाने खरी गोष्ट आहे की पनवेलच्या विकासाचा जो टप्पा या ठिकाणी 15 वर्षात गाठलेला आहे, तो निश्चित स्वरूपाने सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली केलेला आहे। आज वाढतं औद्योगिकरण आपण बघतोय, वाढते रोजगार या ठिकाणी या पनवेलच्या परिसरात बघतोय। नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या निमित्ताने येणारी या ठिकाणी आर्थिक व्यवसाय आहेत किंवा अटल सेतूच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर हे 20 मिनिटावरती आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढणार आहे आणि त्या निमित्ताने ज्या पद्धतीने आमदार साहेब काम करतात, निश्चित स्वरूपाने कौतुकास्पद आहे। आज जो संकल्प सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला, एक झाड आईच्या नावाने, खरोखर सुंदर संकल्पना आहे आणि ज्या पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग या ठिकाणी होत आहे, त्याला कुठेतरी टाळण्याचा हे खऱ्या अर्थाने चांगला चान्स या ठिकाणी मी बोलता येईल। आज आम्ही आंबवलीच्या ठिकाणी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली 2500 झाडं लावलेली आहेत। असेच भरपूर ठिकाणी पनवेलच्या वेगळ्या परिसरामध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। अतिशय सुंदर संकल्पना आहे। ज्या वेळेस आपण आपल्या आई वडिलांचा विसर पडता कामा नये, ही एक संकल्पना आहे आणि आईच्या नावाने जे आपण झाड लावतो ते आपण प्रेमाने त्या स्वरूपाने आपण वाढवतो, ही या ठिकाणी त्या संदर्भातली संकल्पना आहे। मी या निमित्ताने सन्मान्य आमदार साहेब यांना 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।